नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आणि माझा मित्र रूपक लेले, मी मंदार रमेश माइंडकर आणि रूपक संजीव लेले, आम्ही दोघं आलेलो आहोत अष्टविनायकाच्या यात्रेला. पण तुम्ही म्हणाल इथे सगळे तुझे दिसते अष्टविनायक, इथे मला वाहन दिसत आहेत, लोक बोंबाबोंब करतायत. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही अष्टविनायकाच्या यात्रेला आलो, पण खुद्द गिरगावात. आता गिरगावात अष्टविनायक अगदी बरोबर. 2025च्या गणेशोत्सवात गिरगावातल्या 8 चाळींनी अष्टविनायकाच्या प्रतिकृती आपल्या चाळीमध्ये केल्या आहेत आणि त्या बघायला आपण चाललेलो आहोत गिरगावाच्या अष्टविनायकाला. गणपती बाप्पा मोरया. आमच्या गणपतीचं ठाकूरदार महाराजामुळे आम्ही या गणपतीचं नाव आहे आणि आमच्या गणपतीची स्थापना 1954 साली झाली आणि ह्या वर्षी आमचं 71 वर्ष चालू आहे. तरी आज आमच्याकडे दक्षिण मुंबईमधलं अन्नकूट प्रदर्शन आहे आज वाडीमध्ये आणि आमच्याकडे यावर्षी पालीच्या बल्लाळेश्वरची आम्ही म्हणजे एक थीम ठेवलेली आहे. म्हणजे त्याचं आम्ही मूर्ती इथे स्थापन केलेली आहे एक आणि या प्रकारे आम्ही असं वाडीची सजावट केलेली आहे. मी धोबीवाडी उत्सव मंडळामध्ये वयाच्या 17 वर्षापासून काम करतोय. सन 1954 साली आमची मंडळाची स्थापना झाली आणि त्यापासून आजपर्यंत विविध सामाजिक विषयावरती आमचं मंडळ काम करत आहे. जसं की महिलांच्या अंतर्भूत कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळाच्या उत्सव मंडपामध्ये हे अन्नकूट प्रदर्शन खास महिलांनी घरात पाककलाकृती बनवलेल्या वस्तू ठेवायची, तेव्हापासून ही परंपरा चालू आहे आणि त्यापासून आजपर्यंत ही परंपरा वाडीतील महिला भगिनींनी जपलेली आहे. याचा आम्हाला खास सांगायला आनंद वाटतो. मला असं अन्नकूट मुंबईत पूर्वी ऐकल्या होतो का तुमच्याच? दक्षिण मुंबईचे पहिल्यांदा अन्नकूट आमच्या घरात, तेव्हा एक मोजकी 15-20 ताटं महिलांनी सुरुवातीला बनवून दिली आणि त्यानंतर असं लोकांमध्ये महिलांमध्ये उत्स्फूर्तता आली आणि त्यांनी मग जे काही याच्यातून अजून कलात्मक काय बनवता येतील, सामाजिक संदेश वगैरे नाविन्यपूर्ण कशा कलाकृती होतील फक्त शिजवलेल्या अन्नांपासून आता थोडा त्यात बदल झाला आणि संपूर्ण दक्षिण मुंबईत अशा प्रकारचा अन्नकूट भरभरून या धोबीवाडीतच मिळतो आणि आज मंडळाचं 71वं वर्ष आहे. आता ही युवा पिढी याच्यामध्ये आलेली आहे. मी एक जुना कार्यकर्ता आज सल्लागाराची भूमिका पार पडतोय. गिरगाव म्हणजे चाल संस्कृती आपल्याला माहितीये. 10 बाय 12च्या घरामध्ये 10 माणसं 8 माणसं असं आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहे आणि एक चांगलं सुसंस्कृती वाडी आहे. आणि यावर्षी पालीचा बल्लाळेश्वर श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वर अष्टविनायक पैकी एक मोठं देवस्थान आहे आणि तसंच सर्व काही मंडळाची कलाकृती साकारलेली आहे. अगदी दीपमाळेपासून आणि कल्पना कोणाला सुचली आई विषयी त्या ठिकाणी येतो. आमच्याच गिरगावामधले गणेश लिंगायतकर त्यांनाही कल्पना सुचली आणि गेले 6 महिने त्यांनी प्रत्येक वाड्यावाड्याशी संपर्क साधला. त्यामध्ये 8 मंडळांनी त्यांना प्रतिसाद दिला. बाबा इथे तुम्ही संकल्पना राबवा, आमचं पूर्णपणे सहकार्य आहे. आणि गणपतीच्या दर्शनालाही भाविक फार मोठ्या संख्येने जातात आणि हा गणपती आता सध्या ठाकूरद्वारचा राजा म्हणून याला प्रसिद्धी मिळाली आहे आणि भक्तांचं जे काही मनोरथ पूर्ण या गणरायांनी केलेले अशी त्यांचा धारणा आहे, विश्वास आहे आणि त्या भक्तिभावाने भाविक इथे असंख्य लोटत असतात. नमस्कार, मी धोबीवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचा अध्यक्ष निलेश गणेश चव्हाण. गेली 71 वर्षे आम्ही धोबीवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ यावेळी आम्ही आमच्या इथे मंडळात अष्टविनायक वारी उभार केली आहे. अष्टविनायक वारीमध्ये असं आहे की ह्या कन्सेप्ट मी माझा मित्र गणेश लिंगायत आणि मी आणि दीपक पवार म्हणून आहे. त्यांनी असा विचार केला की गिरगावमध्ये सध्या काय करायचं की आपल्या लोकांना छोटी जी मंडळ आहे त्या मंडळाला कोणी उत्सव देत नाहीये आणि खूप जुनी मंडळ आहे, त्यांना कधी त्यांच्या फायनान्सचा इश्यू आहे की मंडळ कधी पुढे गेली शकली नाही आणि त्यांचा वाव कधी भेटला नाही आणि कोणाला कळले नाही की छोट्या गल्लीमध्ये इतकी मंडळ आहे, इतकी वर्षी झालेली आहे. त्यासाठी आम्ही या वर्षी असा उपक्रम केला की आपण गिरगावमध्ये अष्टविनायक वारी करूया.
त्यासाठी मग धोबीवाडी ही पहिली वाडी आम्ही सिलेक्ट केली. त्यानंतर बाकी 7 वाडी जे आहे ते छोटे मंडळ आहे. त्यांचं म्हणजे नाव तर छोटं होतं, पण त्यांना वर्ष खूप झाली होती. मी 50 वर्षाच्या वरतीच होते सगळे मंडळ. त्यामध्ये एक मंडळ आहे धोबीवाडी. धोबीवाडीचं असं आहे की गेले 71 वर्ष या वाडीमध्ये गणपती म्हणजे एक नवसाला पावणाराच गणपती आहे. पण पहिला गणपती गिरगावमध्ये या KJ मोरे शाळा म्हणजे आमच्या वाडीमधनंच पहिला गणपती जातो. त्यानंतर दुसरा गणपती पण इकडनंच जातो आणि तिसरा गणपती पण इकडनंच जातो. वाडी खूप जुनी आहे, सगळे मराठी माणसं आहे याच्यामध्ये. आणि वाडीला टोटल ज्या बिल्डिंग्स आहेत त्या 100 वर्षा पलीकडेच आहेत. मला एक प्रश्न पडतो की तुम्ही म्हणाल की मंडळं छोटी होती, 71 वर्षाला तरी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही असं असेल, मग तुम्ही हे सगळं आर्थिक गणित कसं जुळवता किंवा जुळवलं आहे 71 वर्षात आत्ता आर्थिक गणित? कसं असतं माहिती आहे की गणपती आणि उत्सव हे दोन्ही वेगळ्या झाले असतात. पण मनाडी गणपती जर करायचं असेल तर वाडीतली मुलं आणि बाकीचे आमचे जे रहिवाशी आहेत त्यांच्याकडनं जी वर्गणी मी घेतो त्या ह्याच्याकडनं आम्ही बाकीकडनं जी कमीपणा असतो ते आम्ही स्वतःच्या खर्चातून आम्ही घालतो. त्यानंतर आणि उत्सव आम्ही उभा करतो. आणि आम्हाला असंच असतं की उत्सव आम्हाला मोठा करायचाच आहे, कारण की गणपती सण आपला स्वतःचा. त्यामुळे पैशाबद्दल आणि याच्याबद्दल मी कधी कुठल्या गोष्टीचा विचार करणार. हा करायचा आहे. मुलं बोलतात अरे दादा असं ही गोष्ट झाली आहे, दादा आता काय करायचं, आपण मिळेल करायचं, उत्सव चांगला करायचा की लोकांना पण जरी कळेल की बा हा उत्सव होतो. वर्गणी किती काढताना आम्हाला टाकी नव्हती. शेवटी मग आमच्या मंडळाने म्हणजे सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे 5 उत्सव आहेत आपले. 5 उत्सवाची आम्ही एकच वर्गणी घेतो. कुठले 5 उत्सव? गणेश उत्सव, नवरात्र, होळी, दहीहंडी, दिवाळी, शिवजयंती होती. पहिली होती शिवजयंती, पण काही कारणास्तव शिवजयंती आम्ही हे केलं, ड्रॉप केलं. ते आपण लहानपणापासून जे उत्सवात येतो तेवढा अनेक माणसांना भेटतो. विविध प्रकारची माणसं आपल्याला भेटतात, आपल्याला त्यांचे स्वभाव कळतात, गुणविशेष कळतात, गुणदोष कळतात, बरोबर. तर याचा तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात म्हणा किंवा व्यावसायिक आयुष्यात म्हणा फायदा झालाय का? मला झाला, म्हणजे सगळ्यांनाच झाला. मनापासून सगळ्या गोष्टी केल्या तर सगळ्या गोष्टी होतात.